हो 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 हो. तर मित्रांनो, समर्था आणि मी आता सध्या खेळत बसलेलो आहे. तर हे अशा गोष्टींना खेळत बसते हे बघा. हं, धर धर. ती काय हातात? काय आहे ती? काय? दे दे अंकलला दे. दिलं. धर. आता फेक म्हणलं की फेक ती. हां दे, फेक फेक. फेकून दाखव, फेक. फेक त्याला, फेक. फेकलं. मोर कुठं आहे समर्था? मोर, मोर कुठं आहे? कुठं आहे मोर? दाखव. दिसला. हे बघा, दिसला. खेळ. धर. काय ते एकावर एक ठेवलंस का? एकावर एक ठेवलंस. पॅक आहे मित्रांनो, हे पॅक आहे एकदम. हो हो. तरी लहान लहान वस्तू लहान लेकरांना नाही दिलेल्याच बऱ्या असतात. हे असं डोळ्याला पण लागू शकतं, हे नाही दिलेलंच बरं आहे. पण तरी पण ते असं हे करत नाही, पण तरी पण नाही दिलेलं बरं आहे. बरोबर आहे ना समर्थ? त्याच्यावरला आपण ह्याला खेळू. अरे अरे अरे. ह ह. हो, तो खेळत बस आता, त्याला मी इथं बसतो. आई तिकडं आहे, आई. हो. हाय म्हण एकदा येतं. हाय म्हण, हाय म्हण कॅमेऱ्यामध्ये. हाय. हाय कर त्यांना, हाय. काय ती बॉल आहे का? फेक माझ्याकडे, फेक. फेक. नाही देत आता मी. नाही देत. हे बघ, हे बघ. नाही देत. नाही देत. नाही. घे ना आता, राग आला का? रुसलीस? घेतला. धर, खेळ. खेळ ना. बॉलच घे ना आता तर. का टाकून दिलंस त्याला? घे घे घे. तर मित्रांनो, हिने एकदाच बघितलं होतं, ही लिप बाम आहे. पण आता तुम्हाला दाखवतो, हे बघा. लिपस्टिक कशी लावतात? लिपस्टिक लिपस्टिक कशी लावते? दाखव दाखव, सगळ्यांना दाखव. लिपस्टिक दाखव कशी लावतात. हां दाखव. नीट दाखव सगळ्या. लिपस्टिक कशी लावतात दाखव, मग देतो. हां, लिपस्टिक कशी लावतात? तिने एकदाच बघितलं होतं मित्रांनो, एकदाच लक्षात ठेवलं तिनं. लिपस्टिक कशी लावतात? प प प प प तशी लावतात का लिपस्टिक? ती काय लिप बाम आहे ना, पण ती लिप बाम आहे ती. म्हणजे विचार करू शकता तुम्ही, तिने किती लवकर लक्षात ठेवलं. तिने तिच्या एकदाच आत्तूला बघितलं होतं लावताना, आणि तिने एकदाच सांगितलं होतं, मग तिने लगेच लक्षात ठेवलं. बघा भावांना, असा विषय आहे. आजकालच्या लेकरांची एवढी फास्ट मेमरी आहे. काय मोबाईल न मोबाईल नाही घ्यायचा. मोबाईल नाही. ओके, ह्याला खेळ. ओके, ही मोबाईल. हां, ही मोबाईल घ्यायचा.
छैया छैयावाला मोबाईल. हॅलो हॅलो कसं करते हॅलो दाखव. हॅलो हॅलो कसं करते. हॅलो म्हण. हॅलो म्हण. हां बघा हे सुद्धा लक्षात ठेवलं आहे भावांनो. मित्रांनो आता जर आपण बाहेर जात आहोत थोडं पाणी आणायचं आहे आपल्याला. हे बघा इथे ठेवलेलं आहे गाडीमध्ये, तर ते घेऊन येऊया आपण. थंडी तर खूप आहे मित्रांनो इकडं, त्याच्यामुळे एकावर एक शर्ट घातलेत मी 2. ते आता तुम्हाला दिसणार नाही मधून. समर्था काय खायली. समर्था समर्था चिमणी बघितली का आपण. चिमणी बघा असा ट्रायपॉड ठेवलेला आहे मी. ठीक आहे. आणि हा जो मोबाईल आहे हा इथे लावतो मी. आणि हे जे माईक आहे माझा ग्रेनॅरोचा माईक आहे वायरलेसवाला, हा वाला यूज करतो मी. हे बघा मी ह्याला प्रेस करून ठेवलं तर इथं ग्रीन लाईट ब्लिंक होत राहिलेली आहे, म्हणजे बंद चालू होत नाही. ह्याला कनेक्ट केलं आहे म्हणून. ठीक आहे. तर हे सध्या माईक कनेक्ट झालं आहे. हे माईक मी कॉलरला लावतो माझ्या. ठीक आहे. माझ्या कॉलरला लावतो आणि इथं हे जी चेअर आहे हे वाली चेअर मी ठेवतो आणि व्हिडिओ बनवतो. एक असं बॅकग्राऊंड येतं हे बघा व्हिडिओमध्ये आहे ना. तर तेही इंस्टाग्राम माझं मी लवकरच रिव्हील करेल मी या चॅनलवर. ठीक आहे. बाकी व्लॉग्समध्ये तुम्हाला सर्व सांगत जाईल मी. आणि बाकीचे पण काही व्हिडिओज वगैरे असतील किंवा असा कॉन्टेंट असेल, असे खूप काही गोष्टी मी तुम्हाला शेअर करत जाणार आहे आपल्या व्लॉगमध्ये. तर सुरुवात करतो मी आपले व्हिडिओ बनवायला. हे व्हिडिओ बनवायला. बघायला की तोड ना तो आधी पिझ्झा. मला स्नॅप करू दे. हा पप्पा नाही गार होईल की मग. ही नवरीला सगळ्यात जास्त पिझ्झा आवडतंय म्हणून आणलाय मी. नवरीसाठी नाही आणायला लावला तिने. हा करवल्यासाठी. वडापाव कुठे नाही आणला गार होईल म्हणून. ही चैत्याला पण तू गडबड होईल. असलंच करतोस, तुला जरा फिरायचं नका वाटते. मित्रांनो घरी आल्यानंतर मी शूट वगैरे केलं आणि ते व्हिडिओ बनवला. ठीक आहे. आणि आत्ता सध्या एडिटिंग झालेली आहे मित्रांनो. आत्ता वाजलेत 11:15. ठीक आहे. तर माझी एडिटिंग झालेली आहे. तर गुड नाईट. एखादा 10-15 मिनिटचं एखादा छोटासा एक गेम खेळतो आणि नंतर गुड नाईट. खाली जाऊन पळतोय. हा कर. आईच्या रूम मध्ये नेऊन ठेव तुला. मित्रांनो आता मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे. थंडीमध्ये हे ट्रिक तुम्ही करू शकता जर जास्त माझं काढायचं. लवकर कुठं ठेवलं मी ती नाही बोल मध्ये काय. तर हे नाही आपण घेणार आहोत आता. हे बघा
तुला पण घेऊ ना. पडल पायाकड पडल. एक एक करून सगळेच घेतो आपण आणि ह्या पातेल्यात टाकू आपण. बस. तर मित्रांनो इथं बघा, हे इथपर्यंत जरी आलं तरी मला वाफ लागत आहे. तर हे जे रूम टेम्परेचर ना, तर रूम टेम्परेचर एकदम जास्त होईल, जे की आता बहुतेक मला वाटतं 22 ते 25 डिग्री असावं. तर हे रूम टेम्परेचर 2-3 तासानंतर तुम्हाला 30 ते 35पर्यंत आरामात दिसेल. मित्रांनो आता रूम थोडीशी आणखी गरम झालेली आहे बघा. आता तर इथपर्यंत वाफ येत आहे आणि मग थोडं फुकलं पण होतं मी. आता आणखीन थोडं फुकूया. आहे बघा, हे असं फुकायला थोडं घ्यायचं आणि रूम तुमची एकदम टेम्परेचरने हाय होणार. हिवाळ्यामध्ये गरमीचे मजे. पोळतंय तिकडं. शेक शेक येतं शेक. हा कर, हा कर. हो, ती ना गेली. कोण आहे इथं? तिने लागणार आहे. किचनमध्ये आहे आत तू. शेक 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 समर्थ. हो, खूप थंडी वाजायली. शेक 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 शेक. हो शेक आज कर. कर. ती नाही. कोकोनट. तर मित्रांनो आज तर मी जरा वेगळाच सीन केलेला आहे. तर हे बघा, हे माझा गेमिंग फॅन आहे आणि इथं ते कोळसा घेतलेला आहे. आणि हे कोळसा बघा, वर ते रात्रभर चालण्यासाठी मी काय केलं की यार फुकत तर त्याला असू शकत नाही. मग त्यामुळे मी काय केलं, हे गेमिंग फॅन आहे ना माझा, ते इथं असं लावलं आहे मी. आणि इथं मी चालू करतो. 1 मिनिट. आता हे चालू केला मी. ठीक आहे. आता चालू केल्यानंतर याला एक स्पीडवर करतो मी. 1 मिनिट. हे 2 स्पीडवर केलेलं आहे सध्या मी. आता हे 2 स्पीडवर केलं. हे बघा, कोळसा एकदम गरम असं वाफ द्यायला सुरुवात झाली. आता हे 2 स्पीडवर आहे. आता 3 स्पीडवर करतो मी. आता बघा तुम्ही. तर आता 3 स्पीडवर केलेला आहे मी फॅन. आता बघा टेक्नॉलॉजी. तर बघू शकता तुम्ही. तर हे बघा डायरेक्टच इथे अशी आग पेटायला सुरुवात झाली. आणि हे बघा खाली एकदम खाली असं काय म्हणजे खाली असं काय असं पगळून जाऊन, त्यामुळे मी ही पायपुसणी घेतलेली आहे आणि खाली एक प्लेट लावलेली आहे. तर हे बघा रात्रभर रूम गरमच मित्रांनो. काल तर वेगळी मी तुम्हाला टेक्निक सांगितली होती, पण आता तर हेवाली बघा एकदम कडकवाली टेक्नॉलॉजी. तर तुमच्याकडे असा छोटासा फॅन आहे किंवा दुसरा एखादा फॅन आहे, टेबल फॅन, तर टेबल फॅनने जरा विषय होऊ शकतो, हे उडून जाऊ शकतं. त्याच्यामुळे असं एक छोटासा फॅन असेल तुमच्याकडं तर हे असा कोळसा घेऊन लावू शकता तुम्ही. पूर्ण रूम गरम पडते मित्रांनो. हे बघा रात्रपर्यंत आज पूर्ण रूम गरम होणार आहे. एवढी थंडी आहे ना मित्रांनो, त्याच्यामुळे मी ही टेक्निक वापरली. म्हणजे गेमिंग फॅनचा असा पण उपयोग होऊ शकतो. तर मित्रांनो मला चुलीवरचा चहा खूप जास्त आवडतो, त्यामुळे मी
गॅस असूनही चुलीवरचा चहा करतोय कारण की त्याची टेस्ट जरा वेगळीच असते मित्रांनो, असं मला वाटते. त्याच्यामुळं मी हे शेकोटी करत होतो, तर शेकोटी केल्यानंतर मी विचार केला की यार चहा का नाही केला जाणार, ह्याच्यावर चहा पिऊया आपण, ठीक आहे. तर एक नंबर चहाला असा लाल रंग येतो हे बघा. जे पण चहाप्रेमी आहेत ना भावांनो, त्यांना चहाची एकदम म्हणजे त्यांना दिवसच जात नाही चहा प्यायला की असं एकदम मजेत वाटायला लागलं. म्हणजे असं एकदम मजा आल्यासारखं वाटतं नाही, दिवस एकदम चांगला गेल्यासारखं, असं एक सगळं टेन्शन जातात भावानं. एक चहाचा घोट आणि सगळं टेन्शन विसरून जावा, तसा विषय आहे. आणि चुलीवरचा चहा अरे रे रे एक नंबर भावांनो. किती तर वर्ष झाले होते मला वाटते की मी चुलीवरचा चहा नव्हता पिला. चहा उकळलेला आहे मित्रांनो आपला.